या कार्यक्रमाचं निमित्त नियोजन या सगळ्यांसाठी आणि आमचे जवळपास गेली 20 वर्षापासून असलेले मित्र सन्माननीय भंडारे सर आणि आम्ही अनेक वर्ष अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येत असतो, बोलत असतो आणि त्यांनी हे काम जवळून बघितलेलं आहे. मी जवळपास 37 वर्ष केंद्र सरकारच्या एका अशा संस्थेमध्ये काम करतो आहे की आपल्या अनेक लोकांना माहीत नाही ती कल्पना काय आणि म्हणून माझं नेहमी हे कार्य आहे की विद्यार्थी मित्रांना जास्त समोर ठेवायचं आणि त्यांच्याशी बोलायचं. आणि मी बोलत असताना विद्यार्थ्यांनी फक्त मला उत्तरं द्यायची, तुमच्या आपसात बोलायचं नाही. ज्याला कोणाला बोलायचं ते माझ्याशीच बोलायचं आणि मलाच उत्तरं द्यायची. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, चालणार आहे ना? जोरात मला आवाज ऐकायला नाही आला, चालेल की नाही? व्हेरी गुड. आज आपण काय करणार आहोत मी तुम्हाला सांगतो की ज्या संस्थेमध्ये आपण थोड्या वेळाने याच्याबद्दल मी माहिती सांगेल त्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. विज्ञानामध्ये नेमकं चाललंय काय? मी जेव्हा अनेक ठिकाणी गेलो आणि बघितलं की भारतामध्ये कुठल्याही प्रकारची गुणवत्ता ही खेड्यांमध्ये जास्त आहे, शहरांमध्ये खूप कमी आहे. आणि म्हणून तुमच्या बरोबर की आता पहिला प्रश्न असेल, तुम्हाला माहिती आहे का शेतकरी किंवा बाकीच्या आपल्या नर्सरीमध्ये झाडांवरती कलम केली जातात? किती जणांना माहिती आहे? हातवर करा. बरोबर, कलम केली जातात. ह्या झाडावरती कलम करता येईल का आपल्याला? हे दिसताय ती मोठी झाडं, मोठ्याने सांगायचं नाही. मग कोणत्या झाडावरती कलम करता येतात? छोट्या. कारण काय? तर छोटी झाडं ती कलम लगेच घेतील आणि ते नवीन झाड चांगल्या प्रकारचं झाड उगवेल. बरोबर आहे की नाही? चांगली फळं देणारं झाड उगवेल. आणि हाच माझा विषय आहे म्हणून मी तुमच्याशी बोलतो. कारण लहान मुलांवरती जर का मी संस्कार केले तर पुढची पिढी एक वैचारिक, वैज्ञानिक आणि संस्कार संपन्न सुद्धा घडेल असा मला विश्वास आहे. म्हणून माझी 500 पैकी जवळपास 350 व्याख्यानं ही फक्त विद्यार्थ्यांसाठी होतात. आज ह्या कार्यक्रमाला येताना मी मागच्या आठवड्यात सोलापूरला होतो. तिथे जवळपास 850-900 विद्यार्थी दिंडीचा कार्यक्रम सोडून त्या व्याख्यानाला होते. त्याच्याही व्याख्यानाचा विषय होता जगण्याचे विचार, वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज. हा गरज आपल्याला घेऊन जायचे कारण तुम्ही बालवैज्ञानिक असणार आहात. आणि म्हणून विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी ज्या संस्थेमध्ये काम करतो तुम्हाला त्याची पार्श्वभूमी कळली पाहिजे. 1938च्या अगोदर आज कोणतं साल चालू आहे? 2025. म्हणजे जवळपास 90 वर्षापूर्वी मुंबईमध्ये अनेक प्रकारच्या कापड गिरण्या होत्या, अनेक प्रकारचे कपड्याच्या मिल्स होत्या, टेक्सटाईल्स इंजिनिअरिंग इंडस्ट्री होती. त्या ठिकाणी टाटांचे खूप मोठे उद्योग होते, भाभांचे खूप मोठे उद्योग होते. आणि अशा एका उद्योगाच्या समूहाने ठरवलं की आमचा एक छोटा मुलगा आहे त्याला चांगलं शिकवावं. त्याचं नाव होतं होमी जहांगीर भाभा. काय नाव होतं? डॉक्टर होमी भाभी. म्हणजे भाभा नंतर, पण अगोदर हा होमी होता. त्याच्या आई वडिलांना तो खूप मदत करायचा, प्रत्येक कामात मदत करायचा, पण शाळेमध्ये पहिला नंबर यायचा. तो कधीच असं म्हणलं नाही की आई मी हे काम करणार नाही, मला तुम्ही बाबा हे काम सांगू नका. घरातलं प्रत्येक काम खूप छान प्रकारे करायचा आणि शाळेतला अभ्यास करून तो शाळेत नेहमी पहिला यायचा. असं सगळं झाल्यानंतर जेव्हा तो 12वी झाला त्याच्या आई वडिलांच्याकडे पैसे होते कारण ते श्रीमंत होते. म्हणून त्यांनी तिकडे त्याला केम्ब्रिज विद्यालयात शिकायला पाठवलं. आणि ते शिकायला पाठवल्यानंतर हा मुलगा आहे तो शिकत असताना शास्त्रज्ञांच्या संपर्कात आला. त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती की यांनी इंजिनियर व्हावं आणि आपल्या जे कापड गिरणी आहेत, मिल आहेत, त्याच्यामध्ये काम करावं. पण हा तिथे गेल्यानंतर एका वेगळ्या चांगल्या लोकांच्या संगतीत आला. कोणत्या लोकांच्या? चांगल्या लोकांच्या संगतीत आला. आणि त्या लोकांनी सांगितलं की जर हा विषय घेतला आपण विज्ञानाचा तर याच्यामध्ये आपण फक्त देशालाच नाही, गावालाच नाही, तर जगाला सुद्धा आपण एक चांगल्या दिशा देऊ शकतो. आणि म्हणून आई वडिलांना त्यांनी पत्र लिहिलं की आई बाबा तुमच्या इच्छेनुसार मी तर परदेशात आलोय शिक्षणासाठी, परंतु मला इथे आल्यानंतर कळलं की देशाची गरज आपल्याला एका वेगळ्या
विश्वाला जर का मार्गदर्शन करायचं असेल तर विज्ञान पाहिजे. आपल्याकडे अध्यात्म आहे आणि विज्ञानाची सांगड आणि अध्यात्माची सांगड घातली तर आपला देश ज्ञान संपन्न आणि संस्कार संपन्न सुद्धा होऊ शकतो. हे करून त्यांनी आई वडिलांना दिले की मी तुमच्या इच्छेप्रमाणे काही आता इंजिनियर होत नाही तर मी अणुशास्त्रज्ञ होतोय. आणि हे प्रकरण त्यांच्या आई वडिलांनी कळल्यानंतर ते म्हटले की तुला जे आवडेल त्याच्यामध्ये तू करिअर करायचं ठरवलंय, आमचा तुला पाठिंबा आहे. आमच्या कापड गिरणीसाठी आम्ही वेगळा इंजिनियर घेऊ, पण तुझं जे काम आहे, तुझं जे ध्येय आहे ते नीट प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात कर. असं मुलाला पाठिंबा दिल्यानंतर आई वडिलांनी त्याला सतत दोन गोष्टींची माहिती देत गेली की जे पण करायचंय, आपल्या भारताचा संस्कृती अशी सांगते की आपल्या कोणत्याही कृतीपासून दुसऱ्याला त्रास होणार नाही. आपल्या कोणत्याही कृतीपासून दुसऱ्याला त्रास होणार नाही आणि आपल्या कोणत्याही कृतीतनं निसर्गाला सुद्धा त्रास होणार नाही. आपल्या कोणत्याही कृतीतनं निसर्गाला त्रास होणार नाही. असं काम करून तू जर काय देशाचं नाव लौकिक वाढवणार असेल तर आमची पूर्णपणे परवानगी. आणि हा मंत्र लक्षात ठेवून हा मुलगा शिकला आणि 1937ला भारतामध्ये बोटीने आला. थोडे दिवस काम केलं आणि मनामध्ये असं ध्येय ठेवलं की आता काहीतरी असं करायचं की जगाने भारतामध्ये केलेलं नाही, भारताने भारतामध्ये केलेलं नाही. आणि मग आपल्याकडे वैज्ञानिक संस्था, ब्रिटिशांचं राज्य असताना सुद्धा टाटांनी स्वतःचे पैसे घातले आणि दोन संस्था, जी आज मी ज्या संस्थेमध्ये काम करतोय ही एकच संस्था. त्याच्यामध्ये आज ज्याच्याबद्दल तुम्ही इस्रो वगैरे करताय हे सगळं विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा अशा अनेक मंडळी एकाच ठिकाणी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काम करत होत्या. आणि अशा रीतीनं बालवैज्ञानिक काय असतं, बालवैज्ञानिक कशासाठी व्हायचं हे एक उत्तम उदाहरण डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर विक्रम साराभाई अशा अनेक नेत्यांच्या, अनेक शास्त्रज्ञांच्या बरोबर पुढे आपण अब्दुल कलामांचे उदाहरण खूप मोठ्या पद्धतीने घेऊ. आणि अशा संस्थेमध्ये काम करताना डॉक्टर होमी भाभांचं एक वैशिष्ट्य होतं की जे जगात घडतंय आणि भारतात घडू शकलं नाही ते घडवण्याचं विज्ञान आपल्याकडे आत्मसात करायचं. आणि मग अनेक शास्त्रज्ञ भारत सोडून बाहेर गेलेले होते. त्या शास्त्रज्ञांना बोलवायचं काम डॉक्टर भाभांनी ठरवलं. आपल्याकडे सरकार स्थापन झालं, आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू झालं आणि पंडित नेहरूंना बाबांनी विचारलं की मला हे शास्त्रज्ञ बोलवायचे, तुमची परवानगी असेल तर घ्या. हे शास्त्रज्ञ आले पण तोपर्यंत ही संस्था टाटाच्याच मालकीची असल्यासारखी होती, टाटा ट्रस्टकडे होते. आणि टाटाने यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते की तुम्हाला विज्ञानामध्ये ज्या काही चळवळी करायच्या आहेत त्या करा. प्रश्न एकच आहे, कुणाला त्रास होता कामा नये, निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये. आणि हे शास्त्र पुढे गेल्यानंतर अनेक शास्त्रज्ञ भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यातले एक शास्त्रज्ञ होते प्राध्यापक गोविंद स्वरूप. हे माणूस कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये एका उच्च पदावरती भौतिक शास्त्राच्या विभागाचा प्रमुख होता. कोट्यवधी डॉलरची नोकरी सोडून भारतामध्ये वेगळं काहीतरी करता येईल का म्हणून त्यांनी होमी बाबांना पत्र लिहिलं की आपल्याकडे तुम्ही म्हणाल हे विज्ञानात करा, ते विज्ञानात करा, पण जगामध्ये काही थोडक्या देशांनी केलंय असं एक विज्ञान मी भारतामध्ये घेऊन येतोय, तर आपल्याला सरकार परवानगी देईल का? हे सरकार जेव्हा एक परवानगी देईल का हा विषय आला तोपर्यंत भारत सरकारने ही संस्था अतिउच्च दर्जाचं संशोधन होत आहे म्हणून हिला ताब्यात घेतलं. पण त्याही अटीवरती की ह्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची नोकरशाही नाही, शास्त्रज्ञांना पूर्णपणे स्वातंत्र्य असेल, भारतामध्ये वेगळं काम करायचं. आणि मग घडलं काय मी थोडक्यात आवरून घेतो म्हणजे आपल्याला पुढच्या अनेक विषय बोलता येतील. घडलं काय तर या गोविंद स्वरूपांनी अनेक प्रयोग केले. त्यामध्ये आता जे नारायणगाव आहे आपले पुणे नाशिक रस्त्यावरचं, त्या ठिकाणी बघा भारतातल्या शास्त्रज्ञांनी, भारतातल्या तंत्रज्ञानांनी, भारतातल्या अधिकाऱ्यांनी, भारतातल्या मजुरांनी भारतातलं साहित्य वापरून जगामधलं सगळ्यात मोठं केंद्र आपल्या इथं उभं केलेलं आहे. हे सगळ्यात जगातलं सर्वात मोठं केंद्र आपल्या भारतातलं पुण्यामध्ये आहे. आणि हे सगळं श्रेय आपल्या भारतीय शास्त्रज्ञांना. ही सगळी मंडळी जेव्हा काम करतात तेव्हा ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की जागतिक दर्जाचं संशोधनाला आता अमेरिकेत जायची गरज नाहीये, इंग्लंडला जायची गरज नाहीये, त्याच्यापेक्षा जास्त प्रकारचं संशोधन आपल्या पुण्यामध्ये होतं, आपल्या भारतामध्ये होतं. असे अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे होतात. या प्रकारचं काम करण्यासाठी म्हणून मुलांनी आता आपल्याकडे
प्रकाशाकडे काय करायचं त्या विषयावरती येऊया. ज्या विषयावरती मी बोलणार आहे ती जी खगोलशास्त्र आहे किंवा खगोलमध्ये रेडिओ दुर्बीण आहे, त्याच्यापूर्वी आता मुलांना काही प्रश्न आहेत. मुलांना तुम्ही मला पाहताय का? आवाज कुठलाही कमी नाही झाला पाहिजे. गुड. कशामुळे तुम्हाला मी दिसतोय? डोळे. अजून? आणि मी इथे आहे किंवा माझ्या हातात हे तुम्हाला दिसतं म्हणजे वस्तू आहे. काय अजून असेल बरं इथे की त्याच्यामुळे मी तुम्हाला दिसतो आणि तुम्ही मला दिसताय? आता कल्पना करा मी आता इथे आहे उभा, तुम्ही पण तिथे बसलेले आहे आणि रात्रीचा अंधार झाला, अजिबात लाईट नाही आपल्याकडे, मी दिसेल का तुम्हाला? मग डोळे आहेत तुम्हाला, मी पण इथे उभा आहे तरी सुद्धा का दिसणार नाही? म्हणजे आता लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्येक सजीवाला, म्हणजे आपण सजीव आहोत ना, नुसते डोळे असून उपयोग नाही, तर दिसण्यासाठी काय पाहिजे? प्रकाश पाहिजे. आता आपण सगळ्यांना प्रकाशामध्ये अनेक किरणांचा समावेश असतो, बरोबर आहे का? त्यातले काही उदाहरणं सांगता येतील का? प्रकाशामध्ये वेगळे अजून कोणते किरण आहेत? क्ष किरण आहे, एक्सरे आहे ना, अल्ट्रा व्हायोलेट आहे. असे जवळपास 50 ते 60 वेगवेगळे किरण ह्या प्रकाशात असतात. याला आपण इयत्ता 5वी 6वीला तुम्हाला गणितामध्ये संख्या रेषा आहे. आपलं सर सेमी इंग्लिश आहे ना, मराठी दोन्ही आहे ना, मराठी. संख्या रेषा कोणाकोणाला माहिती आहे? गणित पुस्तकातली संख्या रेषा, शाबास, भरपूर जणांना माहिती आहे. संख्या रेषेमध्ये काय असतं? मध्ये शून्य जर का असेल तर उजव्या हाताला पॉझिटिव्ह नंबर है ना, आणि डाव्या हाताला निगेटिव्ह नंबर. ही जशी संख्या रेषा संख्यांच्या बाबतीत आहे, तशी निसर्गातनं येणारा जो प्रकाश आहे तो फक्त सूर्याकडनं येत नाही, तर अनेक ठिकाणी आपल्याकडे प्रकाश येतो, त्याची सुद्धा एक पट्टी आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो प्रकाश आपल्याकडे येतो तो वेगवेगळ्या किरणांच्या स्वरूपात मोजण्यासाठी त्याला स्पेक्ट्रम म्हणतात. आता मी तुम्हाला सांगतो, या प्रकाशाला असं आपल्याकडे जसं तुम्ही पळता, सायकल पळते, मोटरसायकल पळते ना, त्याला एक स्पीड असतो, माहिती ना स्पीड, तसं या प्रकाशाला पण स्पीड असतो, या प्रकाशाला पण एक वेग असतो. आता तो किती असतो बघा, एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. किती असतो? आता 8वी 9वी 10वीच्या मुलांना 3 लाख म्हणजे 3 वर किती शून्य? 5 शून्य. एक तुमच्यासाठी टाळ्या वाजवा, खूप हुशार मुलं आहात तुम्ही सगळे. तर या प्रकाशाचा वेग एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर आहे. हा अहोरात्र आपल्याकडे येत असतो आणि आपल्या डोळ्याला ह्या सगळ्या प्रकाशामधलं 100 पैकी 8 म्हणजे फक्त 8% दिसतं. आपल्या डोळ्यांनी फक्त 8% दिसतं, बाकीचं 92% आपल्या डोळ्यासमोर लावणाऱ्या सगळ्या माध्यमांना ते दिसत नाही. मग त्याच्यानंतर आपल्या डोक्यावरती जे दिसतंय ना रात्रीचं आकाशामध्ये, काय काय दिसतं तुम्हाला? तारे आहेत, अनेक गोष्टी आहेत, आपण सांगूया. तर ते सगळं जे आहे, अगदी सूर्य सुद्धा आपल्याला वर्तमान काळातला दिसत नाही, हे सगळं भूतकाळातलं आहे. लक्षात आलंय तुमच्या? सूर्य सुद्धा आता जरी दिसत असला तरी तो आपल्याला भूतकाळात असतो, कारण त्याचा प्रकाश जोपर्यंत आपल्याला पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला सूर्य दिसणार आहे का? नाही. तो 8 मिनिट 7 सेकंदापूर्वीचा, चंद्र 1.25 सेकंदापूर्वीचा, गुरु 1 तासापूर्वीचा, शनी 1.5 तासापूर्वीचा. आणि ज्या गोष्टी आपण ध्रुव ताऱ्याच्या शिकलेलो आहे, तो ध्रुव तारा आज आपल्याला संध्याकाळी जर का दिसला तर तो आजचा नसतो, तो 300 वर्षापूर्वीचा असतो. तो आजचा आपल्याला दिसत नाही, आपण पाहतो आजच, पण तो तिची स्थिती आहे, ती जी अवस्था आहे ती किती वर्षापूर्वीची आहे? 300 वर्षापूर्वीची आपल्याला दिसत असते. याचा दुसरा अर्थ आहे की जर समजा आपला कोणी मित्र तिकडे असेल ध्रुव ताऱ्यावरती, तो आता आपल्याला बघू शकतो का? नाही. आपल्या 300 वर्षापूर्वी काय घडतं इथे ते त्यांना दिसत असेल. 300 वर्षापूर्वी आपल्याकडे काय घडतंय हे त्यांना दिसते. आणि म्हणून